उत्तर नेपाळच्या काही भागामध्ये महापुरानं हाहाकार, पूरस्थितीमुळे 95 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर 1000हून अधिक लोक बेपत्ता, 100 पेक्षा जास्त भारतीय नॉट रिचेबल. महाराष्ट्र सरकारकडून 1070 हेल्पलाईन नंबर जारी. तिबेटच्या हिमनदीमधील भूकंपामुळे पूर, तिबेटमधून पाण्याचा प्रचंड मोठा लोट आल्यामुळे नेपाळमध्ये विध्वंस, तर जीव वाचवण्यासाठी नागरिक सैरावैरा पळत सुटले. अनेक गावं, घरं, रस्ते, पूल, हायड्रो पॉवर प्रकल्प सुद्धा वाहून गेले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा नाहीच. आज 15व्या दिवशी सुद्धा विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. मंत्री अशोक उईके आणि झिरवळांची उपोषण स्थळाला भेट, मात्र विद्यार्थी उपोषणावर ठाम. रोहित पवारांची काँग्रेससोबत जवळीक वाढल्याची चर्चा. काही दिवसांमध्ये रोहित पवार राहुल गांधींची भेट घेणार. पुण्यातील आदिवासी विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी होण्याचंही निमंत्रण देणार. प्रकाश सुर्वेंकडून आयोजित मराठी भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम वादात, तर भोजपुरी गाण्यावर या ठिकाणी महिलांना नाचवलं. अखिल चित्रे यांची टीका. शिवरायांच्या मूर्तीसमोर अश्लील गाण्यांवर नृत्य झाल्याचाही आरोप. विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करण्यास मनाई. 4000 क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा करण्यावर निर्बंध. वाढलेल्या दरांमुळे सरकारचा हा मोठा निर्णय, तर पुरवठा विभागाकडून राज्यामध्ये झाडाझडती. आंदोलनासाठी आझाद मैदानामध्ये फक्त एकाच दिवसाची परवानगी. मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंना हा मोठा झटका. इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे, जाहीर सभा घेण्यास बंदी. गृह विभागाचे आदेश. आम्ही रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही, मुंबईत येतच असतो. ठरवलं तर वर्षा निवासस्थानावर आंदोलन करणार. मुंबईतील आंदोलन बंदीवरून जरांगे पाटील आक्रमक. पुणे शहरात आज पाणी पुरवठा बंद राहणार. पालिकेच्या जलकेंद्रांमधील विद्युत आणि देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार. पर्वती, कोथरूड, कात्रज, शिवाजीनगरसह काही भागामध्ये पाणी. मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्थानकावर उद्यापासून विशेष पॉवर ब्लॉक. प्लॅटफॉर्म विस्तारासाठी रात्रीच्या लोकल रद्द. 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान कल्याण वाशिम दरम्यान रात्री 11:30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल.